तसं पाहिलं तर दिलीप पाटलाचे 7 वर्ष जे काम आहे तालुक्यामध्ये आंबेगाव त्याच्याबद्दल कोणाचे दुमत नाही आहे. परंतु एवढ्या वर्ष कारभार केला किंवा आमदार राहिले, कुणालाच बाकीच्या लोकांना चान्स का दिला नाही? एखाद्या कोणीतरी एखादा तयार करायचं ना, एखादा कोणतरी प्रतिस्पर्धी तयार करायची हवा दिलीप पाटलाची राहील. पण आता जनतेच्या मनात काय आहे काय सांगता येते? उद्या काय होऊ शकतं? हरियाणासारखं होऊ शकतं. आमदारांचीच आहे ना, वळसे पाटलांची. कशामुळे वसवटाची हवा कशामुळे आहे? वळसे पाटलांची हवा 35 वर्ष आमदार आणि जवळजवळ 15 ते 20 वर्ष मंत्रिमंडळामध्ये पद भोगून असलेले मंत्री आहेत. आपल्या आंबेगावला सगळ्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये आंबेगावला जास्त मंत्रिपद मिळाली. आता हवा तशी वळसे पाटलांचीच 35 वर्ष त्यांनी नेतृत्व केले, पण जनतेला बदल हवाय. कशासाठी बदल हवाय? काय कारण आहेत बदल हवा? तुम्ही असं म्हणताय बदल हवाय, नक्की त्याची काय कारण आहेत? कारण अशी आहेत का, आता जुन्या पद्धतीचा विचार केला तर ठीक आहे, धरण झालं, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे झाले, इंजिनिअरिंग कॉलेज झालं, सगळं झालं. पण नवीन पद्धतीने तरुणांना ज्या काय गोष्टी पाहिजे त्या पद्धतीने नाही झाल्या. नामदार दिलीपराव वळसे पाटील काय काय कारण? साहेबांची गेले 35 वर्ष राजकारण करत असताना तालुक्याचा विकास करून या तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. त्यामध्ये सांगायचं म्हटलं तर सहकारी संस्था असेल, साखर कारखाना असेल, शरद सहकारी बँक असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल. आपला तरुण घडला पाहिजे, त्यांनी परदेशात सुद्धा नोकरी केली पाहिजे, या उद्देशाने एक इंजिनिअरिंग कॉलेज साहेबांनी स्थापन केलेलं आहे.